आपल्या आठवड्याची सुरुवात सोमवार पासून होत असते. मग या सोमवारला आज आपण काय म्हणणार आहोत? सूर्य. काय म्हणणार आहोत? सूर्य. या सोमवारला मित्रांनो आज आपण काय म्हणणार आहोत? सूर्य. मग आता आपल्याला एक ट्रिक्स बघायची आहे आणि एक काम आपल्याला असं करायचं आहे मित्रांनो की एक दिवस काम करायचं आणि एक दिवस काय करायची? सुट्टी घ्यायची. मग आता सोमवार जर आपण इथे घेतलेला आहे तर आपल्याला माहिती आहे एक दिवस काम करायचं, एक दिवस सुट्टी घ्यायची आहे. मग सोमवार जर घेतलाय तर पुढचा मंगळवार आपल्याला काम करायचंय का? नाही, सुट्टी घ्यायची आहे. मग पुढचा वार कोणता येतो? बुधवार येतो. कोणता येतो? बुधवार. याला आपण बुध म्हणूया. काय म्हणूया? बुध. आता इथे जर आपण बुध घेतलेला आहे म्हणजे गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे? सुट्टी द्यायची आहे. मग गुरुवारी जर सुट्टी देईल तर मग पुढे काय येईल मित्रांनो? शुक्र. कोणता येईल? शुक्रवार. आता शुक्रवार जर आपण काम केलेलं आहे मित्रांनो तर शनिवार काम करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट काय येईल? रविवार येणार आहे. पण रविवारला आपण रविवार न म्हणता आपण तिला काय म्हणणार आहोत? पृथ्वी म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? पृथ्वी. आता या पृथ्वीला, या रविवारला आपण पृथ्वी म्हटली म्हणजे सोमवारला येईल का रे काम? नाही. सोमवारी आपण सुट्टी टाकू. आता पुढे काय येईल? मंगळवार येईल. मग याला आपण काय म्हणू? मंगळ. काय म्हणू याला? फक्त मंगळ. लक्षात? आता मंगळ आल्यानंतर बुधवारला परत आपल्याला काय द्यायचे? सुट्टी द्यायची. मग कोणता येईल आपला? गुरुवार येईल. याला आपण म्हणू गुरु. आता इथे गुरुवार आल्यानंतर शुक्रवारी काय? सुट्टी. पुढचा वार कोणता येईल? शनी. शनी. शनिवार आला. आता बघा इथे आपला आठवडा मित्रांनो काय संपलेला आहे. मग हा आठवडा संपल्यानंतर दोन आणखी ग्रह उरतात. ते आहेत युरेनस आणि नेपच्यून. लक्षात? अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व ग्रह काय एका सेकंदात लक्षात राहतील.